नमस्कार मंडळी, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत 36 साईजचा फोरटक्स ब्लाऊज कसा कट करायचा। माप तुम्ही बघितली तर चला आता आपण कटिंग करूया। इथे माझी पूर्ण उंची होती 13.5 इंच, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 14.5 इंचावरती मार्क केलेला आहे। शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच, कारण की माझा मागचा गळा 10 इंचाचा आहे त्याच्यामुळे। तर इथे छातीचा चौथा भाग 9 इंच, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे। कंबर आहे आपली 32 इंच, तर त्याचा चौथा भाग होतो 8 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे मी मार्क केलेलं आहे आणि आता ते जॉईंट करून घेते। तर मुंड्यामध्ये 1 इंच तिरकं घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे मी फ्रेंच कर्वचा उपयोग केलेला आहे, तुम्ही पण तुम्हाला जमलं तर फ्रेंच कर्वचाच उपयोग करा, खूप छान आकार येतो। आता इथे मुंड्यातून आपल्याला 1/2 इंच खाली घ्यायचं आहे, त्याच्यामुळे काय होतं आपली जी शिलाई असते ती आपल्याला काखेमध्ये जाचत नाही, त्याच्यामुळे इथे 1/2 इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे। आता माझी शोल्डर पट्टी होती 2.5 इंच, तर इथे मी 2.5 इंचावरती मार्क केलेलं आहे। पुढे 1/2 इंचावरती मार्क केले आणि जी उरलेली आहे ती आपली गळारुंदी उरलेली आहे। तर इथे 2 इंच माझी गळारुंदी उरलेली आहे। गळा होता माझा 10 इंच, तर इथे 10.5 इंचावरती मी मार्क करून घेतलं आहे। गळारुंदी ठेवलेली आहे खालच्या साईडने 3 इंच आणि इथे आता मार्क करून घेऊया आपण। तुमची जेवढी गळा उंची असेल तेवढी उंची तुम्ही घेऊ शकता, जेवढी गळारुंदी असेल तेवढी घेऊ शकता। आणि इथे सुद्धा मी फ्रेंच कर्वनेच गोलाकार दिलेला आहे, खूप छान येतो। पण मला ह्या ब्लाऊजचा मटका गळा शिवायचा होता, त्याच्यामुळे मी हा गळा कापलेला नाही आहे, तो मी नंतर कापेन। आता हे सगळं कट करून झाल्याच्या नंतर पुढचा भाग आपण कट करण्यासाठी घेऊया। त्याच्यासाठी मी इकडे साईडला जो भाग राहिला आहे तिथे कट करणार आहे। तर तुम्हाला सरळ दिसण्यासाठी तो कपडा मी उलटा करून घेतला आहे आणि माप व्यवस्थित दिसावी म्हणून जरा फोल्ड करून वरच्या साईडला करून घेतलं आहे। तुम्ही असं करू नका, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा कटिंग। आता काय करायचं आहे, आपल्याला किनारीच्या साईडने एक रेष आखून घ्यायची आहे, कारण की तिथे कापड वर खाली असतं, त्याच्यामुळे एक लाईन आखून घ्यायची आहे आणि त्याच्या बाजूला अर्ध्या इंचाचं अंतर ठेवून परत एक दुसरी लाईन आखून घ्यायची आहे। ही आपली आहे हुक पट्टीची शिलाई मार्जिन आहे, हुक पट्टीसाठी। आता त्याला टेकून आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे आणि हा भाग आपल्याला जसा आहे तसा खालच्या अस्तरवरती आखून घ्यायचा आहे। तर मी आता पिंक कलरच्या चॉकऐवजी तुम्हाला ब्ल्यू कलरच्या चॉकने दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल। तर इथे मी ब्ल्यू कलरचा चॉक घेतला आहे आणि त्याच्याने मी हा पूर्ण भाग खालच्या अस्तरवरती जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे, काही एक बदल करायचा नाही आहे त्याच्यामध्ये। जसा आपला वरचा भाग आहे तसाच खालच्या साईडला सुद्धा तो आपल्याला पूर्णपणे आखून घ्यायचा आहे। वरच्या साईडला गळारुंदीचं जे मार्जिन आहे ते सुद्धा जसं आहे तसंच्या तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि पाठीमागचा भाग आपल्याला आता काढून घ्यायचा आहे। आता काय करायचं आहे, मुंड्याच्या बाहेर अर्धा इंच आपल्याला वाढीव ठेवायचा आहे, कारण की त्या मुंड्यामध्ये जो आपण अर्धा इंचाचा टक्स घेतो त्याच्यासाठी आता वरती अर्धा इंच घेतलं आहे, त्याच्यामुळे आपण खालीसुद्धा अर्धा इंच वाढीव घेणार आहोत। हे सगळ्या साईजच्या ब्लाऊजसाठी तुम्ही हे ट्रिक वापरू शकता। आपल्या पाठीमागच्या भागामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी एक्स्ट्रा घेतलेलं असतं, ते इथे सुद्धा येतं आणि आता आपण अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपला टक्स जो आहे कमरेकडचा तो आपला 1.5 इंचाचा येणार आहे। तर आता इथे खालीसुद्धा मी 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे खालून, कारण की आपली योक पट्टीला मध्ये 1 इंचाची शिलाई जाणार आहे आणि आपले मध्ये जे 2 टक्स येणार आहेत त्याच्यासाठी 1/2 इंच असं घेऊन अर्धा इंचाचं मार्जिन आपण ते काढून घेतलेलं आहे। आता इथे गळा आहे 7 इंचाचा, तर मी 7 इंचावरती मार्क करून घेतले। गळारुंदी ठेवलेली आहे 2.5 इंच। गळारुंदी 2.5 इंच घेताना शिलाई मार्जिन सोडून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे मी।
आता योगपट्टी आपली आहे 3 इंच, तर इथे 4 इंचावरती मी मार्क करत आहे 1 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि इकडच्या साईडला अर्धा इंच कमी करून 3.5 इंचावरती मार्क केलेला आहे. आता पट्टीच्या साह्याने एक रेष ओढून घेतलेली आहे आणि इथे सुद्धा मी फ्रेंच कर्वचाच उपयोग केलेला आहे. याच्याने आकार खूप छान येतो योगपट्टीचा, तुम्ही बघू शकताय खूप छान आकार आलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते आपलं टक्स आपण कशा पद्धतीने घेतलेला आहे. 8 इंच आपली कमर आहे, कमरेचा चौथा भाग 8 इंच येतोय. त्याच्या पुढे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडले आणि त्याच्या पुढे तुम्ही बघताय 1.5 इंचच उरलेला आहे. तर आपला मधला टक्स येणार आहे 1.5 इंचाचा. तर आता आपण टक्सचं मार्किंग करून घेऊया. त्याच्यासाठी काय करायचं आहे, छाती आहे आपली 36 इंच, तर त्याचा 10वा भाग करायचा आहे. तर तो येतोय 3.5 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 4 इंचावरती एक मार्क केले आणि टक्स उंची ठेवलेली आहे 2.5 इंच. आता योगपट्टी आणि गळ्यामधील अंतराचा मध्य काढायचा आणि तिथे एक खूण करून घ्यायची. आता या मधल्या टक्सच्या वरती 1 इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा. आता तिथे मी अधिकचं एक चिन्ह करून घेते म्हणजे तुम्हाला समजेल. आता तिथून 1 इंच पाटी घ्यायचं आणि मधल्या टक्सला जॉईंट करून घ्यायचा. तो आपला मधला टक्स झाला. आता मुंड्यातला टक्स घेताना आपल्याला 1.25 इंचाचं अंतर घ्यायचं आहे त्या पॉईंटपासून आणि मुंड्यातला टक्स घेऊन घ्यायचा आहे. आता साईडचा टक्स घेताना आपल्याला परत 1.5 इंचाचं अंतर ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती पट्टी ठेवून फक्त आपल्याला एक खूण करून घ्यायची आहे. तुम्ही बघता इथे 1.5 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे मी. आता ही पट्टी घेऊन फक्त इथे साईडला एक फक्त खूण करून घ्यायची आहे. त्या खुणेच्या खाली 1 इंच जायचं आहे आणि आपल्याला हा टक्स क्रॉसमध्ये द्यायचा आहे. तर आता आपलं टक्सचं मार्किंग झालेलं आहे आणि ह्या सगळ्याचं आता आपण जसं आहे तसं कटिंग करून घेऊया. आता इथे मी पुढच्या मुंड्याचा आकार द्यायला विसरले होते, तर पुढच्या मुंड्याचा आकार देताना अर्धा इंच आतल्या साईडने एक खूण करायची आणि तिथून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. तुम्ही बघताय मी कशा प्रकारे मुंड्याचा आकार दिलेला आहे. तो फक्त अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आहे, जास्त ठेवायचं नाही आहे. आणि हा झालेला आहे आपला पुढचा मुंडा आणि त्याच्यावरूनच मी आता कट केलेला आहे. तुम्ही सुद्धा तसंच कट करा. मी चुकून तो आकार द्यायला विसरले होते, तर इथे कट करून झालेला आहे. इथे बाही कटिंग करूया. बाहीची उंची होती 6.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 7.5 वरती खूण केलेली आहे. कॅप हाईट ठेवलेली आहे 3 इंच आणि मी मुंड्याचा गोलवा माझा मोजला, तो होता माझा 10 इंच, तर त्याच्यामधनं मी 1 इंच कमी केलं आणि 9 इंचावरती इथे खूण करून घेतलेली आहे. दंडगेर आहे 5.5 इंच, तर 5.5 इंचावरती मार्क करून घेतलं. त्याच्या पुढे 1.5 इंचावरती शिलाई मार्जिन घेतली आणि इथे परत पाठीमागे येऊन 1.5 इंच घेतलेला आहे आणि ह्याला आता बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे. पुढच्या साईडचा सुद्धा आकार दिलेला आहे, पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार दिलेला आहे आणि ही बाही मी आता कट करून घेतलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला नसेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.